याच्यामध्ये फलटण ग्रामीण च्या भागातला एक सराईत गुन्हेगार यांनी आपल्या भागात भरपूर ठिकाणी त्यांनी घरफोड्या केलेल्या आहेत. याच्यामध्ये एकंदरीत 23 गुन्ह्यामध्ये तो आतापर्यंत होता अशी त्यांनी कबुली दिलेली आहे. त्याच्यामध्ये लोणंद, फलटण ग्रामीण, फलटण शहर, शिरवळ, खंडाळा आणि सासवड जिल्हा पुणे या ठिकाणी एक दरोडा पण त्यांनी केलेला आहे. दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोऱ्या, चेन स्नॅचिंग असे सर्व प्रकारच्या गुन्ह्यामध्ये हा आरोपी ॲक्टिव्ह होता. त्याचबरोबर जर आपल्याला आठवत असेल तर काही महिन्याआधी एक आरोपी ह्याच भागातून आपण अटक केला होता. तो आरोपी आणि हा आरोपी हे दोघे एकाच गँगमध्ये ऑपरेट करत होते. बरेच गुन्हे त्यांनी एकत्रित केलेले आहेत. त्या आधीच्या आरोपीकडून देखील 62 टोळीची रिकव्हरी झालेली होती. ह्या आरोपीच्या मागे आम्ही बरेच महिन्यापासून होतो, कारण मागे जेव्हा आम्ही याच्या साथीदाराला पकडलं होतं त्यांनी याची माहिती सगळी आम्हाला दिलेली होती आणि याच्यावर कंटिन्यू वर्कआउट चालू होता. परंतु हा प्रत्येक वेळा आम्हाला चकमा देऊन तो निघून जायचा. परंतु आता याच्यामध्ये पकडण्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे. स्थानिक गुन्हे शाखेची टीम, देवकर साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम यांना याच्यामध्ये यश आलेलं आहे. त्या आरोपीला पकडण्यात आलेला आहे. पकडल्यानंतर त्यांनी सुरुवातीला लोणंदचा जो गुन्हा आहे घरफोडीचा, त्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक करून त्याच्याकडून विचारपूस करण्यास आपण सुरुवात केली. त्यांनी हळूहळू इतर सर्व गुन्ह्यांची माहिती आम्हाला दिली, 23 गुन्ह्यांची कबुली दिली. आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये गेलेला जो लोकांचं सोनं आणि दागिने होते असे 53 तोळे सोन्याची त्यांनी रिकव्हरी या गुन्ह्यामध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी याच्यामध्ये 40,000च्या जवळपास चांदी देखील याच्यामध्ये रिकव्हरी म्हणून दिलेला आहे. एकंदरीत या मुद्देमालाची जी किंमत आहे, मी एक्झॅक्ट फिगर आपल्याला सांगतो, 32,10,000 रुपयाचे सोन्याचे दागिने, 53.2 तोळेचं, 46,000 रुपयाच्या किमतीचा चांदीचा दागिने, एकूण 32,56,000 रुपयाचे चा रिकव्हरी जो आहे याच्यामध्ये ह्या आरोपीने दिलेला आहे. हा सर्व जो मुद्देमाल आहे हा मुद्देमाल ज्या गरीब लोकांकडनं त्यांनी चोरी केली होती किंवा त्यांच्याकडून जबरी चोरी करून त्यांनी चोरलं होतं असे सर्व फिर्यादींना, पीडितांना आता यापुढे लवकरात लवकर हे सर्व मुद्देमाल परत करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे. त्याचबरोबर ह्या आरोपीकडून इतर साथीदार याचे जे होते त्यांचा आम्ही आता माहिती याच्याकडून घेतोय आणि परत त्यांना अटक करण्याची प्रोसेस देखील आम्ही सुरू केलेली आहे. कारण अजून याच्यामध्ये काय मुद्देमाल रिकवर होण्याची शक्यता आहे. त्याच्यासाठी याचे व्यतिरिक्त जे साथीदार आहे ते आम्हाला याच्यामध्ये पकडणं गरजेचं आहे आणि त्यांच्या मागे सध्या सातारा पोलिसांची सर्व टीम आहे. हे आपण ग्रामीण भागात काही ठिकाणी आपण टोळे बघितले असतील. हे टोळ्या आणि असे फिरस्त प्रकारचे हे लोक आहेत. फिरस्त पद्धतीने इकडे तिकडे कामानिमित्ताने जात असतात आणि मग यांच्यासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना एकत्रित करून ह्या गुन्हे करत असतात. त्याच्यासाठी जी रेकी आहे, कामानिमित्त जायचं, कामाचा बहाणा करून जायचा तिकडे आणि मग रेकी करून यायचं आणि नंतर जर एखाद्या घरात सोनं असेल, पैसे असतील तर असे घराला टार्गेट करायचं. त्याचबरोबर काही ठिकाणी असे रस्ते आहे ज्या रस्त्यावर फार लोकांचं येणं जाणं नसतं, त्या ठिकाणी जाऊन लोकांना अडवणे आणि त्यांच्याकडनं पैसे वसूल करणे. पुण्यामध्ये देखील त्यांनी एक दरोडा केलेला आहे. त्याच्यामध्ये मारहाण वगैरे पण केलेली होती यांनी. त्यामुळे अशा प्रकारची यांची मोडस होती. आतापर्यंतच्या माहितीप्रमाणे ही जी गँग आहे आणि केटीएमची जी गँग आहे ती वेगवेगळी आहे. कारण त्यांच्या एरिया जो आहे ऑपरेशनचा तो वेगळा होता, त्यांची मोडस वेगळी होती. यांच्या गँगमधला एक आरोपी आमच्या ताब्यात काही महिना आधी होता. तर काही लोकांना त्या प्रेस कॉन्फरन्सचं जर आठवण असेल तर त्याच्यामध्ये 62 टोळ्याची रिकव्हरी आपण त्या आरोपीकडून केलेली होती. तर तो आणि हा आरोपी हे दोघे एकत्रित हे गुन्हे करायचे. यांच्यासोबत अजून काही लोकांचे नाव आहे, त्यांनी ते नाव आम्हाला दिलेले आहे. त्यांच्या शोधमध्ये आम्ही सध्या आहोत. याच्यामध्ये बऱ्यापैकी जो सोना होता तो आपल्या जिल्ह्याच्या सोनारांनी त्यांनी विकलेला होता. याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही जे सोनारांकडनं जे रिकव्हरी केलेली आहे त्याच्यामध्ये सोनार याच्यामध्ये आरोपी होतील इथपर्यंत त्याच्यामध्ये पुरावे नाही आहे. कारण बरेच ठिकाणी ते बहाणा करून आईच्यासाठी उपचार करायचा आहे, पत्नीचा उपचार करायचा, अशा प्रकारचे कारणं देऊन ते हे सोनं विकतात. त्यामुळे तसे केसेसमध्ये सोनारला आम्ही त्यावेळेस आरोपी करू शकत नाही किंवा ते कोर्टात टिकत नाही.
परंतु असे सोनारांनी याच्यामध्ये रिकव्हरी दिलेली आहे. जे काय सोनं त्यांनी दिलेलं होतं ते रिकव्हरी त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे ते एकंदरीत आपल्यासाठी चांगले साक्षीदार बनतील भविष्यात, जेणेकरून या आरोपींना कन्व्हिक्ट करण्यामध्ये, त्यांना शिक्षा होण्यासाठी ते मदत होईल. पण असे सोने जे विकत घेतात सोना, त्यांच्यावर जरब बसण्यासाठी सुद्धा पोलीस प्रशासनाकडनं काही आव्हान करणार आहे का? मागच्या KTM गँगच्या गुन्ह्यामध्ये आपल्याला आठवत असेल, आम्ही 3 सोनारांना त्याच्यामध्ये अटक केली होती. काही सोनार गुजरातवरून पण आम्ही आणले होते, त्यांना देखील आम्ही अटक केली होती. ते त्याचं अटक करण्यासाठी जर ते पुरावे असतील तर आम्ही नक्कीच करतो, आणि त्याच्यातून एक संदेश आणि आग्रह नक्कीच आमचा आहे की आपल्याकडे सोनं घेताना आपण नक्कीच त्याची खात्री करा, ते सोनं कुठून येतोय, कशा प्रकारे येतोय, आणि मगच आपण असे सोन्याचा आपण स्वीकार करा. कारण अशा प्रकरणामध्ये मग आमच्यासाठी जेव्हा आम्ही तपास करतो त्यावेळीच असे प्रकरणामध्ये त्यांना चौकशीचा समोर जावं लागतं. सर, जिल्ह्यात ऊसतोडी कामगार आता सुरू आहे आणि कामगार करण्यात आलेले, त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण जास्त वाढलेले आहे. तर या संदर्भात तुम्ही काही कोविड ऑपरेशन वगैरे काही राबवत आहे? या संदर्भात 2 त्याचं उत्तर मी देतो. एक, आपण सगळ्यांना मला वाटते ऐकून आनंद होईल की ह्या वर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत आपण घरफोड्यामध्ये जवळजवळ 15 ते 20% आपण कमी आहे. याचं कारण असं आहे की वर्षभर आपण कंटिन्युअसली जे मोठे मोठे जे गँग होते ज्यांना आजपर्यंत कोणी पकडलं नव्हता, आपण जर यादी काढली तरी सर्व जे आरोपी आतापर्यंत कधीच कोणाच्याच ताब्यात नव्हते. त्यामुळे असे मोठे मोठे गँग्सना ताब्यात घेतल्यामुळे आणि त्यांच्याकडून चांगली रिकव्हरी केल्यामुळे आणि ते जेलमध्ये असल्यामुळे आपल्या जिल्ह्यात 15 ते 20% घरफोड्या कमी झालेल्या आहे ह्या वर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत. परंतु तरी आम्ही याच्यावर संतुष्ट नाही आहे. आमचा प्रयत्न हेच राहणार आहे की साताऱ्यात कुठल्याही प्रकारच्या घरफोड्या किंवा कुठल्याही प्रकारच्या चोऱ्या झाले नाही पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही कंटिन्यू कोम्बिंग ऑपरेशन आम्ही घेतोय. त्याच्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचा देखील समावेश मोठ्या प्रमाणात असतो. त्याच्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखांकडनं वेगळ्या पद्धतीचं कोम्बिंग ऑपरेशन देखील आम्ही करत असतो आणि ते कंटिन्यू चालू राहणार. ह्यांचा जो आमच्याकडे जो अभिलेखावर सगळ्यात शेवटचा सगळ्यात आधीचा जो गुन्हा आहे तो 2018चा आहे. परंतु ह्याच्या आधी त्यांनी गुन्हा केला असणार अशी शक्यता आहे. त्यामुळे त्या गुन्ह्यांच्या बाबतीत देखील आम्ही यांच्याकडून माहिती काढतोय. अभिलेखावर 2018 पासूनचे गुन्हे आमच्याकडे आहेत. सर, काल ऊसतोड मजूर आहे मध्य प्रदेशातून आले, पैसे बुडवले, त्याबद्दल तक्रार द्यायला आले, पण त्यानं अनेक पोलीस ठाण्यामध्ये त्याची तक्रार नोंदवायची आणि त्याची दखल घेतली नव्हती. त्याबद्दल तुमच्याकडे तक्रार द्यायला तर काय त्याच्या पुढे काय ऍक्शन घेण्यात? त्याच्यामध्ये त्या प्रकरणामध्ये त्यांच्यासोबत चर्चा झाली होती. तर याच्यामध्ये असं प्रकरण आहे की काही कामगार ते बाहेरून आलेले होते, त्यांचा एक कॉन्ट्रॅक्टर होता, त्यांनी काही पैसे त्यांना देण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु काही पैसे दिल्याने बाकीचे पैसे न देता तो तिथून निघून गेलेला आहे. याच्यामध्ये जेव्हा त्या लोकांना तक्रार द्यायला आपण सांगितलं पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर, तर त्या ऊसतोड कामगारांनी तक्रार द्यास नकार दिला. त्यांचं म्हणणं की आमचे पैसे आम्हाला परत करावे. फक्त त्याच्यामध्ये थोडासा दिवाणी स्वरूपाचा इश्यू असल्यामुळे क्लिअर कट त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करायला अडचण आहे. तरी पण आम्ही प्रभारी वडूस यांना सूचना दिलेली आहे की आपण याच्यामध्ये कसा आपण या लोकांना मदत करता येईल, कायद्याच्या चौकटीत राहून ते मदत करण्याचा आपण प्रयत्न करा. त्यांचं म्हणणं असं होतं की आजपर्यंत आम्ही तिथेच थांबले, गेटच्या बाहेर वगैरे तिथे चुनी पेटतो. आज दुपारपर्यंत आम्ही बघतोय, वाटलं तर आम्ही सगळे ते सामान घेऊन आज जाणार. 3 वाजता त्यांची कामगार आयुक्तांचे जे प्रतिनिधी जिल्ह्यात असतात त्यांच्यासोबत त्यांची बैठक आहे. त्याच्यामध्ये प्रभारी वडूस देखील त्याच्यामध्ये त्या बैठकीत राहणार आहे. जर त्या लोकांनी तक्रार द्यास होकार दिला, जे मारहाण झालेली आहे किंवा इतर काय घटना घडलेली आहे, तर ते गुन्हा आपला दाखल करता येईल. राहिलेला प्रश्न जो पैशाचा आहे त्याचा तपास करणं गरजेचं आहे, कारण याच्यामध्ये बरेच गोष्टी हे दिवाणी स्वरूपाचे असतात. त्याच्यामध्ये थेट फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यामध्ये अडचण येते आपल्याला. त्याच्यामध्ये प्रभारी सातारा शहर यांना सूचना दिलेली आहे. त्या प्रकरणाची ते चौकशी करून त्याच्यामध्ये योग्य गुन्हा दाखल करता येते. लॉजवर गैरप्रकार वाढलेले ही आता पालघरची दुसरी कारवाई. मग लॉज व्यावसायिकांची काय ठोस कारवाई? याच्यामध्ये आम्ही मागे आपण वर्षभर आम्ही एक प्रयत्न आमचा राहिलेला आहे की कॅफे, लॉजेस हे सर्व जे चालक मालक आहेत त्यांचं आम्ही प्रबोधन सुरुवातीला करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आठवत असेल आम्ही 144चे एक आदेश देखील आम्ही काढला होता कॅफे मालकांसाठी, हॉटेल चालकांसाठी. तर ते आदेश आणि ते प्रबोधन आम्ही बऱ्यापैकी आता आम्ही केलेलं आहे.
परंतु जर याच्यामध्ये अजून त्याच्यामध्ये सुधारणा जर दिसत नसेल तर नक्कीच त्याच्यामध्ये आम्ही कारवाई करणार. पॉक्सोच्या केसेसमध्ये आम्ही एक धोरण केलेलं आहे की कुठल्याही पॉक्सोच्या केसमध्ये जर लॉजचा वापर झाला असेल आणि त्याच्यामध्ये अंडर एज मुलींना किंवा मुलांना जर लॉज वापरायला त्यांनी परवानगी दिली असेल तर त्याच्यामध्ये त्या लॉज मालक आणि चालकावर गुन्हा दाखल आपण करणार आणि वर्षभर आपण तसं केलेलं देखील आहे. असे किती गुन्हे दाखल आहेत सर? याची सांख्यिकी मी आपल्याला प्रेस कॉन्फरन्स नंतर आपल्याला पूर्ण वर्षभराचे आकडे आपल्याला देतो. आमच्याकडे ते आकडे आहेत. पालघरमध्ये मॅक्सिमम असं आढळून आलं की जे खाजगी प्रेमायसेस आहेत की त्याच्यामध्ये असं ते लॉजिंगला जे पर्यटकांना वगैरे देतात तर तिथेच अशा प्रकारचे जास्त गुन्हे घडत आहेत. तर त्याचं काय ओपन ऑपरेशन किती लोक असे खाजगी लोक जे रेसिडेन्समध्ये येतात वगैरे यांच्या सगळ्यांचं वेळोवेळी प्रबोधन केलेलं आहे. वेळोवेळी आम्ही कोम्बिंग ऑपरेशन आणि सरप्राईज चेक्स देखील करत असतो. त्याचाच भाग म्हणून हा गुन्हा दाखल झालेला आहे. आता नाताळ आणि नवीन वर्ष आपल्या काही दिवसात लोक साजरा करणार आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून सगळ्यांना आग्रह राहणार आहे, सगळे मालक चालकांना आग्रह राहणार आहे की आपण कुठलंही अशी सूचना आणि शासनाच्या बाहेरच्या गोष्टी आपण करू नका, त्यांचं आपण पालन करा, नाहीतर नक्कीच अशा प्रकरणामध्ये कडक कारवाई करण्यात येईल. तर कडक कारवाई तुम्ही म्हणताय, एका बाजूला कास्टची प्रति कारवाई झाली तर 12 लाख क्षेत्रात आता पालघरीत होतोय. तुम्ही मला सांगा, मुख्यमंत्र्यांचा हा जिल्हा आहे, तुमची कडक कारवाई नेहमीच असते, प्रॉपर कडक कारवाई होणार का? कारण असे बरेच मालक असतील म्हणजे चोरी जुबे पद्धती चालत असेल, हे आता उजेडात आला म्हणून हा विषय वेगळा आहे. तर जर ही फक्त कडक कारवाई प्रॉपर कडक कारवाई कधी होणार? आपण ह्यालाच कडक कारवाई म्हणतो, कारण हे जे सेक्शन आहे, जे कायदे आहे, त्या कायद्यालाच आपण कडक कारवाई म्हणतो. आपल्याकडे लोकशाहीमध्ये कुठल्याही व्यक्तीने जर एखादा गुन्हा केला असेल तर त्या कायद्याच्या चौकटीत राहून त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करणं, त्याचा तपास करणं, त्या व्यक्तीला कोर्टाच्या समोर हजर करणं आणि मग ते सगळे पुरावे कोर्टाच्या समक्ष हजर करून कोर्टाकडून त्याला शिक्षा देणं, ह्यालाच आपण कडक कारवाई म्हणतो आणि ते कडक कारवाई सुरू राहील. तर आर्या पुजारीचं पुढं काय? कारण साताऱ्याची पहिली तृतीय पंथी बरोबर आहे. त्याच्यामध्ये सध्या मॅट कोर्टचा एक निकाल त्या प्रकरणामध्ये आलेला आहे. त्याचा अभ्यास आमच्या स्तरावर आता सुरू आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये वरिष्ठ कार्यालयासोबत चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल. बाकी जिल्ह्यांमध्ये जॉईनिंग दिली गेली आहे. सध्या जो प्रकरण आहे तो साताराशीच फक्त निगडीत आहे. त्याच्यामध्ये फक्त आपल्या जिल्ह्याशीच निगडीत तो ऑर्डर आलेला आहे. बाकी जिल्ह्यांच्या बाबतीत सध्या आपल्याला कल्पना नाही आहे, परंतु आपल्या जिल्ह्याचा जो निकाल आहे त्या निकालचा इंटरप्रिटेशन करणं गरजेचं असतो. त्याचा अभ्यास सध्या आमचा सुरू आहे. हे जे आताचे छमछम वगैरे किंवा बारमाला तो प्रकार सुरू झालेला आहे, म्हणजे आता ही दुसरी घटना आपल्या जिल्ह्यात. तर या अनुषंगानं काही हॉटेल संघटना असतील किंवा काही त्यांच्याशी काही तुमचं समिट झाली किंवा मीटिंग झाली अशा पद्धतीनं काही होऊ नये किंवा तुम्ही नियम निकष काय असावे? हॉटेल मालकांसोबत या वर्षात आमच्या 2 बैठका माझ्या स्तरावर झालेल्या आहेत. प्रत्येक पोलीस स्टेशनच्या स्तरावर प्रत्येक गणेशोत्सव, प्रत्येक सण, मोठे सण उत्सवच्या वेळी आम्ही बैठक घेत असतो. प्रत्येक महिन्याला एक बैठक त्यांची होत असते. त्याच्यामध्ये प्रबोधनचा मोठ्या प्रमाणात आम्ही काम केलेलं आहे. त्यामुळे असे जे गैरकृत्य असायचे ते बरेच ठिकाणी कमी झालेले आहे. परंतु जे लोक ह्या प्रबोधन नंतरही याचं पालन नाही करणार त्यांच्यावर नक्कीच कारवाई करावी लागेल आणि ते आम्ही करणार. रात्रीच्या वेळी अपघाताचे प्रमाण देखील वाढलेलं आहे. आपण चेकपोस्ट संकल्पना राबवू शकतो का? कारण की बहुतांश अपघाताची कारण जर पाहिली असतात किंवा अन्य प्रकार निदर्शन असेल आहे, तर प्रामुख्याने या संदर्भात जर तो एक धाक राहिला रात्रीच्या वेळी प्रवास करताना तर निश्चित सोबत कुठेतरी याला थोडस सहकार्य होऊ शकतं. बरोबर. तर त्याच्यामध्ये याचे उत्तर देण्यासाठी आपल्याला सगळ्यांना मला वाटतं एक गोष्टी सांगितलं पाहिजे. यावर्षी आम्ही 283 जे कारवाई असतात ज्याच्यामध्ये एखादा वाहन बरेच वेळा आपण रात्रीच्या वेळी बघितलं असेल अपघातमध्ये असा निर्देशनास येतं की एखादा व्यक्ती वाहन चालवत असतो आणि अचानक त्याच्या समोर एखादं ऑब्स्टिकल येतं आणि त्यामुळे ते अपघात होत असतात. त्याच्यामध्ये 283च्या मोठ्या प्रमाणात आम्ही कारवाई केलेली आहे आणि या प्रत्येक प्रकरणामध्ये कोर्टाच्या समोर त्या व्यक्तीला हजर करतो आम्ही आणि कोर्ट त्याला शिक्षा देते. याच्यामध्ये जवळजवळ 3000 कारवाई आम्ही ह्या वर्षी केलेल्या आहे. मागच्या वर्षीपेक्षा ही कारवाई जवळजवळ 5 पटीने जास्त आहे. तर कारवाई आम्ही मोठ्या प्रमाणात केलेली आहे. रात्रीच्या वेळी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी सरप्राईज नाकाबंदी, सरप्राईज चेकिंग आम्ही करत असतो. ड्रंक अँड ड्रायव्हिंगमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे. यावर्षी असे जे कारवाई आहे, भाग 6च्या कारवाई ज्याला आपण म्हणतो, म्हणजे ट्रॅफिकवर कारवाई किंवा असे पोलिसांकडून दाखल झालेले जे गुन्हे आहे
अशामध्ये आम्ही 3 पटीने आम्ही जास्त गुन्हे दाखल केलेले आहे. तर असे गुन्हे दाखल केल्यामुळे त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. तरीही काही ठिकाण असे आहे जे हॉटस्पॉट्स आहेत त्यांना आम्ही आयडेंटिफाय केलेले आहे आणि त्यांच्यावर सध्या काम करणं गरजेचं आहे असं आम्हालाही वाटते. त्याच्यासाठी अभ्यास करून त्याच्यामध्ये आणखीन काही उपाययोजना करता येईल त्याचा अभ्यास करून काही दिवसात एक नवीन स्ट्रॅटेजी त्याच्यामध्ये आम्ही आखून देऊ.